टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अनर प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय तर सर्व या BST ज्या वसाहतीमध्ये आहे ते फिरून जो विश्वास आहे तो या ठिकाणी व्यक्त करत आहे। तर त्यांनी या ठिकाणी आलेल्या सर्व नागरिकांना देखील संबोधित केलेलं आहे। भाऊ, या ठिकाणी आपण वसाहतीमध्ये आलेला आहात, काय नक्की दिसतं या वसाहतीमध्ये आणि काय नक्की तुम्ही माझी TV9 ला आपल्याला नम्र विनंती आहे की या वसाहतीचं चित्र बघा, वरपासून खालपर्यंत कॅमेरा आपण फिरवा। छप्पर पडतंय, त्या ठिकाणी स्लॅब कोसळतोय, आज जीव मुठीत धरून हे सगळे राहतात। लहान मुलांवर कधी छप्पर कोसळेल, माझ्या भगिनी त्या ठिकाणी किचनमध्ये असतील, कधी स्लॅब कोसळेल, काही पडलेलं नाही आहे। स्वतःची तुंबडी कशी भरायची, कामगाराच्या पैशावर त्या ठिकाणी शोषण कसं करायचं, एवढंच यांनी या ठिकाणी केलेलं आहे। मग आज जर प्रसाद लाडसाहेब या निवडणुकीच्या माध्यमातून त्या वसाहतीची पाहणी करत असतील, त्यांना आश्वस्त करत असतील, होय तुम्हाला मी घर देणार आहे, गिरणी कामगारांच्या जमिनीवर जसं गिरणी कामगारांना घर दिलं, माथाडींना घर दिलं, त्याच पद्धतीनं घर देण्याचा निर्धार माननीय लाडसाहेबांनी केला आहे। आणि प्रत्यक्ष आम्ही आलोय, बोलवच्चन करणारे आम्ही लोक नाहीत, आणि आम्ही करून दाखवलेल्या सक्सेस स्टोरी तशाच पद्धतीनं बेस्ट वसाहतीच्या पुनर्विकासात या ठिकाणी बेस्ट कामगारांना घरं मिळण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही जीवाची बाजी लावू। नक्कीच, परंतु या ठिकाणी आरोप देखील केले जातात। ज्या ठिकाणी अंबादास दानवे बोलतात की तुम्हाला आणि प्रसाद लाड यांना बोलतात की प्रचार करत फिरत आहेत, त्यांना खरंच कुठेतरी बेस्ट आहे ती बुडवून टाकायची। नाही, मला वाटतं आता दानवे त्यांना माहीत आहे का कधी बेस्टमध्ये फिरलेत का, बेस्ट वसाहतीत कधी आलेत का, बेस्ट कामगाराचे दुःख त्यांना माहीत आहेत का? त्याच्यामुळं हे लोक फक्त बोलणार आहेत। आता त्यांचाच बेस ढळलेला आहे, त्यांचीच बोट बुडते। आता विरोधी पक्षनेते किती दिवस आहेत, आता शेवटची वळवळ असते ना, 8 दिवस 26 ला रिटायर, शेवटची जशी ज्योत विसताना कशी फडफड करते तसे दानवेची फडफड आहे, शेवटची शेपटी वळवळते। परंतु ज्यावेळेला उद्या निकाल लागेल तेव्हा त्या ठिकाणी दानवेंना कळेल की बेस्ट कामगार कोणाच्या मागे उभा आहे, तेव्हा ते लाडसाहेबांकडे येऊन त्यांचं पहिलं अभिनंदन करतील। ठाकरे ब्रँड या ठिकाणी संपणार नाही, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत तरी देखील हा ब्रँड संपणार नाही असं देखील भास्कर जाधव म्हणतात। या निवडणुकीत देखील दोन्ही ठाकरे एकत्र। माझी हात जोडून विनंती आहे ठाकरेंना, ठाकरे बंधूंना, ठाकरेंना ब्रँडला, की तुम्ही कामगारांच्या जीवावर तुमची राजकारणाची पोळी भाजू नका। हा कष्टकरी कामगार आहे, दिवस रात्र काम करतो, कष्ट करतो, त्यांच्या पत्नी मुलं मुली काबाड कष्ट करतात। तुमच्या महापालिकेला काय नाचवायचे आहेत, घोडे राजकारणाचे नाचवा, तुम्ही कामगारांच्या जीवावर राजकारण करू नका। कामगार पतपेढी वेगळी आहे, कामगार वेगळे आहेत, त्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, परंतु यांना कामगारांच्या जीवावर त्या ठिकाणी राजकारण करायचं आहे। या राजकारणाला बेस्ट कामगार कायमची मुठमाती देईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे। आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे, परंतु त्यापूर्वी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत या ठिकाणी मोदी सरकारवरती आरोप देखील केलेले आहेत। त्यांनी सांगितले प्रत्येक निवडणुकीमध्ये ही लोक मतं विकत घेतात, लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि अन्य निवडणुकीमध्ये देखील हे लोक मतं आहेत ती विकत घेतात। कसं बघता या संपूर्ण आरोप? मला वाटतं राहुल गांधी आता हतबल झालेत, त्याच्यामुळे बेचूट अशा प्रकारचे आरोप करतायत, त्यांच्याकडे फार गांभीर्यानं बघू नका। काँग्रेस आताला लयात जायला चाललाय आणि त्यामुळे अशा प्रकारचे इश्यू करून प्रसार माध्यमांना राहण्याची धडपड आहे। त्यांना कन्स्ट्रक्टिव्ह काय करायला नको, पुरावे काय द्यायला नको, केवळ तोंडाच्या वापा दवडण्याचं काम हे लोक करतात। त्यासोबत आज संजय राऊतांनी सकाळ सकाळ आरोप केलेले आहेत की जे निवडणूक आयुक्त आहेत ते कुठे गेले, धनगड कुठे गेले, या सर्वांवरती कारवाई कुठेतरी झाले का, किंवा मग हे पडद्याच्या मागे का राहिलेले आहेत, नक्की काय करणार असं देखील सकाळी सकाळी उठल्यावर संजय राऊतांचा तोच धंदा असतो। कुठे गेले ते लाडसाहेबांना मी सांगणार आहे। पाणी कुठपर्यंत नाही, आता लाडसाहेब BSTची बस घेणार आहेत आणि कोण कुठे गेलंय ते शोधणार आहेत, आणि त्या बसमध्ये कपबशी घेऊन संजय राऊतला चाप असतील। शेवटचा प्रश्न, या ठिकाणी आज शरद पवारांनी आहेत ते मोठं वक्तव्य केलेलं आहे की वसंतदादांचं सरकार आम्हीच पडलं असं त्याची कबुली आहे ती या ठिकाणी त्यांच्या वक्तव्यावर ते मोठे नेते आहेत, याच्यावर यथावकाश आमचे नेते किंवा आम्ही भाष्य करू। शेवटचा प्रश्न, कबूतर खाण्याचा प्रश्न होता। आज लोखंडवाला परिसरात पुन्हा एकदा कबूतर खाण्याच्या इकडे लहान मुलांना शॉट घेतो, लहान मुलांना वापरून कबुतरांना दान करण्याचा प्रकार आहे। नाही, आता आम्हाला BSTची निवडणूक आहे, आरोग्याच्या काळजी घेण्याची जबाबदारी आहे, कुणी या ठिकाणी राजकारण करू नये।
पाहिलं तर कुणीही राजकारण करू नका अशा जे संपूर्णपणे आशयामध्ये आहेत ते प्रवीण दरेकर यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सध्या निवडणुकीचं वातावरण जरी असलं तरी त्यांनी TV9च्या विविध प्रश्नांवरती आपली प्रतिक्रिया आहे ती व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ रोशनसोबत निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.